हे सांगायचं काय ना तेवढंच सांगावं लागतं. जिभेला खूप आळ घालावा लागतो. कारण कसं आहे ना, तोंडातून गेलेला शब्द आणि अ, कमानीतून निघालेला बाण सारखाच असतो. गेलेले शब्द परत मागे येत नाही. त्यामुळे कोणाची मनं पण दुखवायची नाही आपल्याला. जेवढं सांगता येईल, जेवढं सांगायसारखं तेवढंच मी सांगते तुम्हाला. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी मी सुरुवात केलेली आहे. तर सकाळ सकाळच आज व्हिडिओला मी सुरुवात केली, कारण फौजी साहेब पण ड्युटीवरून आले. त्यांना म्हटलं आपण आता व्हिडिओ करू बाकीचा राहिलेला उरलेला. तर काल व्हिडिओ जो अपलोड केला होता ना, त्या व्हिडिओला पण बऱ्याचशा ताईंनी मावशींनी भरभरून आम्हाला दोघांना प्रेम दिलं, आशीर्वाद दिले. तर त्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा ताई बोलल्या की झाले गेले दिवस विसरून जा ताई, आता तुझं खूप चांगलं झालंय. तर खरंच माझं खूप चांगलं झालंय. आता झाले गेले दिवस मी कधीच आठवून त्यांना म्हणजे दुःखी होत नाही. तर पण कसं आहे, आता तुम्ही माझी एक यूट्यूब फॅमिलीच आहेत, माझी फॅमिलीचा एक हिस्साच आहे तुम्ही. त्यामुळं बऱ्याचशा ताई बोलल्या होत्या की तुमची पाठीमागची स्टोरी, लव्ह स्टोरी. तर आमच्या बोलण्या चालण्यातून तुम्हाला वागण्यातून वाटतं की यांचं लव्ह मॅरेज असेल. तर हो, आमचं लव्ह मॅरेज आहे. पण बऱ्याचशा ताई बोलल्या होत्या की तुमचं लव्ह मॅरेज आहे तर आम्हाला सांगा ती स्टोरी. तर पाठीमागचं माझं स्ट्रगल काय वगैरे सगळं तुम्हाला सांगता सांगता मी थोडीशी भावूक झाले. तर असंही नाही, तर पाठीमागचे दिवस मी इतर वेळी आठवून कधीच रडत बसत नाही. कारण काय होतं, मन दुःखी होतं, बाकी काय नाही. गेलेले जे दिवस होते, वाईट दिवस होते ते तर निघून गेले. पण जे आपलं येणारे समोरचे दिवस आहेत ते आपण का दुःखात घालवायचे. त्यामुळे मी कधीच आठवून रडत नाही किंवा काहीच नाही. तुम्हाला मी नेहमी दिसते व्हिडिओमध्ये, बऱ्याचशा ताई बोलतात पण तू नेहमी एवढी आनंदी कशी राहते. तर मी प्रत्येक येणारा दिवस आहे ना तो एकदम आनंदात जगण्याचा प्रयत्न करते. पॉझिटिव्ह ऊर्जेने मी तो दिवस एकदम छान घालवते. त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह घडत राहतं. तर असं आहे. त्यामुळं मी पाठीमागचे दिवस कधीच आठवत नाही आणि आठवायचे पण नाही ते असे. तर तुमचे फौजी साहेबांविषयी मी काल म्हणले ना, फौजी साहेब ड्रिंक करायचे वगैरे. तर बाकीचं मी डीपमध्ये तुम्हाला काही सांगितलं नाही काहीच. कारण ज्या गोष्टी होणार आहेत त्या होऊन गेल्या. ज्यांनी मन दुखावले ते पण मी विसरून गेले. पण फौजी साहेब आपल्या हक्काचे, त्यामुळे मी त्यांच्याविषयी बोलले. आणि जे खरं आहे तेच मी तुम्हाला सांगते. काही जे बाकीचं अजिबात फेक काही सांगत नाही आणि त्यांना काही वाईट वाटत नाही, कारण जे होतं तेच मी सांगते. तर माझ्या हक्काची ना फौजी साहेब, त्यामुळं मी त्यांच्याविषयी बोलले. तर झालं गेलं ते सोडून द्यायचं. तर फौजी साहेब माझे आता खूप माझ्याबरोबर चांगलं राहतात. ते म्हणजे इतकं जीव लावतात ना, त्यांनी मला कधी फिरवलं नाही, कधी म्हणजे काहीच नाही. तर ते सगळ्याची भरपाई ते मला आता करून देतात. खूप म्हणजे फिरवतात, जिथं नाही तिथं फिरवतात. ते रिटायर आल्यानंतर त्यांनी मला विमानाने सुद्धा फिरवलं. आम्ही जम्मूला तिकडे गेलो होतो ना, तर विमानाने त्यांनी आम्हाला नेलं होतं. तर दरवर्षी आम्ही ट्रिप काढतो पुढं ना पुढं. तर असं ते खूप जीव लावतात, जिथं नाही ते मला फिरवतात. जी नाही ती हवस माझी पूर्ण करतात आता. तर आता खूप चांगले आहेत ते. जेव्हापासून त्यांनी काय आहे ते सोडलं ना सगळं, तेव्हापासून ते खूप चांगले आहेत आणि स्वामी समर्थांच्या कृपेने माझा संसार एकदम व्यवस्थित चालू आहे आता. तर यापेक्षा अजून काय हवा मला. तर चला आता आपण पुढली स्टोरी आपली चालू करूया. जिथं स्टॉप झालं होतं ना, तिथून आपण पुढं कंटिन्यू करू. तर जास्त काही लांबवत नाही मी. जेवढं होईल तेवढं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. हो ना फौजी साहेब? तर मंडळी मी आता इथपर्यंत सांगितलं होतं की 2007मध्ये माझा छोटा मुलगा झाला. तर 2003मध्ये माझं लग्न झालं. 2007 पर्यंत मला दोन्ही पण मुलं झाले होते. मुलगा झाला, फौजी साहेबांनी मला घरी सोडलं. ते गेले जम्मूला ड्युटीवर. आणि ड्युटीवर ते गेले 3च महिन्यात, 2 का 3 महिन्यात ते लगेच दिल्लीला आले. कारण त्यांना त्यांचा म्हणजे UN मिशनला जायचं होतं त्यांना. युनायटेड चाललं होतं पूर्ण. कांगोला आफ्रिका खंडामध्ये विदेशात त्यांना जायचं होतं. तर मग ते 2-3 महिने त्यांची ट्रेनिंग झाली तिथं दिल्लीमध्ये. आणि तिथून ते तसेच गेले आफ्रिकाला, कांगोला गेले. तर मुलगा म्हणजे ते आम्हाला घरी सोडल्यानंतर ते तसेच गेले ना, तर ते थेट वर्षांनी म्हणजे मुलगा वर्षाचा झाला होता तेव्हा आले होते. म्हणजे 2-3 महिने दिल्लीमध्ये गेले. त्यानंतर 8-9 महिने होते का कांगोला तुम्ही? 8 महिने, 7-8 महिने ते कांगोला होते आफ्रिका खंडामध्ये. तर म्हणजे मुलगा वर्षाचा झाल्यानंतर ते घरी आले.
वर्षाचा झाला होता. तर वर्षभर मुलांनी बापाला पाहिलं नाही, बापाने मुलाला पाहिलं नाही, असं आहे. डायरेक्ट वर्षानीच हे आले. तर मुलाला काही कळतच नव्हतं हे आलेत कोण. मुलगा यांना घाबरायचा हे कोण येतं. मुलगा यांच्याकडे जातच नव्हतं बऱ्याच दिवस सुट्टी आल्यानंतर. तर फौजी साहेब मग 2007 मध्येच गेले आफ्रिकेला. तर फौजी साहेब आले 2008 मध्ये आफ्रिकेवरून मागं परत. तर तोपर्यंत 1 वर्ष झालं होतं, 1 वर्षाचा मुलगा झाला होता. तर त्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये पण भरपूर काही अशा उलाढाली झाल्या आमच्या घरी. तर तुम्हाला सांगू का, खरं म्हणजे 2008 जे वर्ष होतं ना, ते खरा टर्निंग पॉईंट ठरला. कारण कसा, मी तिकडे होतो आफ्रिकेला, म्हणजे कांगोमध्ये होतो. आणि पहिले काय होतं, फौजमध्ये अकाउंट पे नव्हतं, सगळं अकाउंट सुरू होतं त्यावेळेस. म्हणजे कागदावर सही केली तर ते पेमेंट मिळणार. त्यामुळे माझं पेमेंट फौजचं झालं नाही. आणि तिकडे कसं होतं का, फौजचं रेग्युलर पेमेंट चालू तुमचं, आणि तुम्हाला जे कांगोवरून पेमेंट मिळणार आहे त्याचं वेगळं होतं. म्हणजे त्याचं जवळजवळ किती होतं, $1,000 होते. $1,000 त्यावेळेस रेट किती होता, मला वाटतं $50 डॉलरचा रेट होता. तर ते साधारण तिकडचं 50 धरलं, आणि इकडचं पे कमिशन आउट झालं होतं का नव्हतं काय मला माहीत नाही, पण इकडचं पण भरपूर पेमेंट होतं. तर त्याच्यामुळं काय झालं, माझं पेमेंट जे आहे ते माझ्या याच्याच राहिलं, खात्यावरच राहिलं. ते घरच्यांना मिळालंच नाही. आणि मग यांनी काय केलं, तुमची छायाताई, आमची आई, यांनी कसं तरी ॲडजस्ट करून ते वर्षभर त्यांनी घरचा खर्च सगळा चालवला. पण ज्यावेळेस मी तिकडून आलो त्यावेळेस मला ते तिकडचे कांगोचे पैसे आणि इकडचं पेमेंट हे सगळं इकट्ठा मिळालं. आणि त्यात मी काय केलं होतं, जवळजवळ 2005 मध्ये मी फंड वाढवला होता माझा, प्रायव्हेट फंड. तर त्याचे पण भरपूर पैसे जमा झाले होते. तर हे सगळे पैसे गोळा केले आम्ही आल्यानंतर. आणि 2008 मध्ये ना मी लगेच केळगावला एक घर बुक केलं रो हाऊसिंगमध्ये. म्हणजे हे जर 2008चं जे वर्ष आहे ना, त्याच्यामध्ये माझं पूर्ण घर तयार झालं होतं. मग आम्ही काय केलं, इथं मला वाटतं 7,30,000ला काहीतरी घर घेतलं होतं रो हाऊसिंगचं. खूप स्वस्त होते हा, त्यावेळेस. स्वस्तही होती. स्वस्तही नाही, पण त्या पिरियडमध्ये सुद्धा ती महागच होती. महागच होतं. म्हणजे जास्त व्हॅल्यू नव्हतं त्यावेळेस, नाही का. जेवढे पैसे आहेत त्याला भरपूर व्हॅल्यू होता असे. त्यावेळेस एकखट्टा याच्यामध्ये ते घर बुक केलं. मग 2009 मध्ये मी, मला वाटतं कुठं होतं रे, देहरादूनला होतो. हा, देहरादूनला होतो. पण आता काय, मुलांची शाळा बिळा चालू होती. मग 2009ला आम्ही केळगावमध्ये राहायला आलो. केळगावमध्ये राहायला आल्यानंतर मग त्यांना नवीन इंग्लिश मिडियमला इकडे तिकडे टाकले मुलं. मग आता हे चेंज करता येणार. मग ही म्हणली नाही नको, बरं आहे आत्ता जरा चांगलं झालेलं आहे, आणि पुढं आता स्टेप बाय स्टेप चांगलं व्हायला लागलं आहे. तर तिकडे गेल्यानंतर परत आपली लिंक सगळी तुटून जाईल. मग त्याच्यामुळं ती म्हणली मी इथंच राहते केळगावमध्ये, आणि तुम्ही जा म्हणले. मग मी त्यावेळेस देहरादूनला होतो. देहरादूनवरून मग मी परत पुढं राजस्थानला पोस्टिंग झाली माझी. ERE आलो होतो 2 वर्षासाठी. मग मी राजस्थानला आलो. पण ते घरी काय झालं, आई वडील आले नाही इकडं केळगावला. ते म्हणले नाही आम्हाला करमत नाही. म्हणजे तुम्ही देहरादूनला का राजस्थानलाच होते तेव्हा घराचं काम म्हणजे बुक केलं ना, त्यावेळेस घराचं काम चालूच होतं केळगाव मधल्या घराचं काम, हाऊसिंगचं. आणि मग घराचं काम कम्प्लीट झालं. हे ऑन ड्युटीच होते. तर मोठा मुलगा मी इंग्लिश मिडियमला घातला होता. तर आम्हाला शिफ्टिंग करायचं होतं इकडं केळगावमध्ये. घर तयार झालं. फौजी साहेब तिकडंच होते. तर हे म्हणले आता काहीतरी मला काही सुट्टी नाही आहे. तर हे म्हणले मला काही सुट्टी नाही आहे, तू आता तिथले यांनी फोन करून सांगितलं त्यांच्या मित्राला त्यांना की माझं घराचं तेवढं सामानाचं शिफ्टिंग करून दे. मग यांनी टेम्पो वगैरे सगळं मला ते अरेंजमेंट करून दिलं. भाचे आले होते, भाचे 2-3 भाचे माझे दोन भाचे होते. त्यानंतर यांचे 1-2 मित्र होते. मग सगळ्यांनी मला इकडं माझं बिराड सगळं शिफ्ट करून दिलं केळगावमध्ये. तर यांचे आई वडील म्हणजे माझे सासू सासरे बोलले की माझं घर आहे ना गावाकडं, ज्याच्यात आम्ही राहत होतो, सासू सासरे मी मुलं. तर सासू सासरे काय बोलले आम्हाला तिथं, सासरे बोलले, सासूंचं काही नव्हतं, पण सासरे बोलले की मला काही सवय नाही आहे तिकडं राहायची, मला गावातच करमतं, मी इकडंच राहतो, मी नाही आहे तिकडं. तर मग सासऱ्यांच्यामुळं सासूला गावालाच राहावं लागलं त्यांच्यामुळं. ते गावाला राहिले, पण ते भावापेक्षा वेगळे होते, कारण घर वेगवेगळं होतं. मग आम्ही काय करायचो, त्यांना जेवढा पण खर्च लागेल तेवढा सगळा एकूण द्यायचो. हो, आम्ही द्यायचो. कॅन्टीनचं सामान, किराणा. मी ज्यावेळेस सुट्टी येईल ना, त्यांची उधारी पाधारी लावली तिथं गावातच किराणा दुकानात. मग सुट्टी आलो का, त्यांचे किराणा काय असेल तेवढा, ते 2, 4, 5, 6 महिन्याचा ते काही दुकानदार मागत नव्हते त्यांना.
ते म्हणायचं तुम्ही काय द्यायची गरज नाही, जेव्हा गणपा येईल तेव्हा देऊन टाकेल. हा आणि मग ते सगळं ते मी आल्यानंतर नील करायचो. त्याच्यानंतर त्यांना काही दुखणं भाणं झालं तर ते डायरेक्ट केळगावला यायचे हिच्याकडे. हो माझ्याकडे हा यायचे मग direct. ही मग मी दवाखान्यात घेऊन जायचे त्यांना. त्यांचा काही संबंध भावाशी बिवाशी कोणाचा काय नव्हता. ते नाही. सगळं काय आहे ते सगळं मला सांगणार. शेवटपर्यंत आम्हीच पाहिलं त्यांना. हा, काय बारीक सारीक सगळ्या गोष्टी टोटल. मग ते दिवाळी असो, दिवाळीला मग हे काय करणार, सगळं ते फराळाचं बनवणार, नाही तर मग ते करंजाचं ते काय म्हणतात त्याला, ते बाकूर बिकूर ते सगळं घेऊन जाणार तिकडे. आणि मग ते ही गेल्यानंतर आईला खुश व्हायची, माई सकडी आली. हा मी पण फराळचं करून दिलं दिवाळीचं, तर सासूबाईंना खूप आनंद व्हायचा, म्हणायचे माझ्या सगळीने बघ मला काय काय करून दिले, किती पदार्थ करून दिलेत, असं सांगायचे ते सगळ्यांना. त्याच्यानंतर 2016 मध्ये काय झालं, आमची आई वारली. तर त्यात मेन काय झालं, मी होतो जम्मूला मी एकदम याला बॉर्डरला होतो. तर रात्रीचं मला वाटतं साधारण 8 वाजता वारली असेल. आणि त्यावेळेस फोन बी नव्हते, सगळं होतं. मग मला लगेच फोन करून सांगितलं की असं झालंय. सासूबाईंना अटॅक आला होता. तर त्यावेळेस सुविधा नव्हती तिथून खाली यायची. म्हणजे तिथून जवळजवळ मला वाटतं 20 का 25 किलोमीटर खाली बेसला यावं लागायचं, मग तिथून यावं लागायचं. तर रात्रीचं मग मी युनिटमध्ये कळवलं. तर आपण ज्या दिवशी गेलो होतो, नवले मेजर होते. हा आपण दिवशी गेलो त्यांच्या ते घरी. नवले मेजर आणि मी एकाच पोस्टवर होतो त्या दिवशी. माझे ते गार्ड कमांडर होते. तर त्यांना समजलं की असं झालंय म्हणून. मग त्यांनी मला ड्युटी नाही देऊन दिली. आमच्या तिथं ड्युटी कशी होती, डायरेक्ट 6-7 तासाची ड्युटी होती. तर पूर्ण रात्रभर ते माणूस जागे राहिला. नवले मेजर आपण गेलो त्या दिवशी, तुम्ही पाहिलं असेल, ते ताई आजारी होत्या, ते पूर्ण रात्रभर जागे राहिले आणि मला झोपवलं. मला कसली झोप येते काय. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी खाली आलो बेसला. त्याच्यानंतर मी तिथून जम्मूमध्ये आलो. प्लेनचं तिकीट माझं पहिलंच बुक केलं होतं मित्रांनी. हा पण मला इथं येऊस तर 2 दिवस होऊन गेले होते. नंतर तुम्ही तिसऱ्या दिवशी आले होते. तिसऱ्या दिवशी आलो. हो आई वारल्यानंतर तिसऱ्या दिवशी तोपर्यंत मयत वगैरे सगळं झालं होतं. आणि मग 10वा विवाह झाला, सगळं झालं. 13वा झाला, ते सगळं केलं. आणि त्याच्यानंतर 10-15 दिवस मी अजून राहिलो. महिनाभर सुट्टी होती. आणि मग मी निघून आलो इकडं. तर वडील घरी एकटेच होते. ते म्हणले मला नाही यायचं केळगावला. यांचे दुसरे भाऊ होते गावामध्ये, म्हणजे शेजारीच. हा आणि मला वाटतं काहीतरी नागपंचमी होती. त्यांनी काय केलं, तुला कॉल केला होता का मला केला, तुला केला होता. हिला कॉल केला होता की मला केळगावला यायचंय म्हणून. नाही ते केळगावला आले. आले होते माझ्याकडे आले. मग हिने मला कॉल केला. ती मी तात्या म्हणायचो आणि ही तात्याच म्हणायचे सासऱ्यांना. मग तिने मला कॉल केला, तात्या आले तर जरा नाराज दिसते. मी म्हणलं नाराज काय झालं. तात्या म्हणजे आले माझ्याकडं, बसले, चहा घेतला. आता तात्यांना करमत नव्हतं केळगाव मध्ये, त्यामुळे ते कधी राहायला आलेच नाही. सासू त्यांच्यामुळे, म्हणजे सासऱ्यांच्यामुळे सासूला सुद्धा माझ्याजवळ केळगाव मध्ये राहता आलं नाही. सासू आल्या की मग 7-8 दिवस राहायच्या आणि मग ते सासऱ्यांच्यामुळे पुन्हा गावाला जायच्या. तर तात्या आले केळगावमध्ये आणि नाराज होते आणि अचानक त्याचे डोळे भरून आले, रडायला लागले. तर म्हणलं काय झालं तात्या, सांगा मला काय झालं. तर हिने काय केलं, हिने विचारलं तात्या काय झालंय काय नाही. तर त्यांनी काय सांगितलंच नाही. मग हिने मला फोन केला. तर मी म्हणलं काहीतरी नाराज असते, आठवण आली असं, बाईची आठवण आली असं येते. तर मग हिने विचारलं त्यांना का तात्या 4-2 दिवस राहा म्हणली इथं. तर मग त्यांनी काय केलं, ते म्हणले मी कपडे घेऊन येतो, गावाला जाऊन कपडे घेऊन येतो. तर हिला वाटलं हे कपडे आणायला गेले की परत यायचेच नाही. ही म्हणली नाही, कपडे मी जाते घेऊन येते, तुम्ही इथं थांबा. तर ते म्हणले नाही मी घेऊन येतो. तर नागपंचमीचा दिवस होता. मी घरी पोळ्याचा स्वयंपाक वगैरे सगळा केलेला होता. मग ते सकाळी 10-11 वाजता आले होते. तर मग गेले आणि संध्याकाळी परत रिटर्न आले, कपडे घेऊन आले. काहीतरी कारण असेल त्याच्यामुळे ते म्हणले असतील मग का मी राहतो इथं. मग त्या गावातल्या घराला आम्ही ते भावाला देऊन टाकलं. म्हणलं तू काय कर, दोन्ही पण वापरून टाक. कारण काय घरात जर वावरणं झालं तर मग ते घर चांगलं राहतं. बंद केलं तर मग ते पटकन पडून जातं. मग ते आता पण ते दोन्ही पण घर वापरतोय.
आम्ही कधी मध्ये गेलो तर राहतो तिथं, नाही तर शक्यतो नाईटला राहतच नाहीत. हम्म. हा. आणि मग ते राहिले ते इथंच राहिले. हो. मग त्याच्यानंतर मग मी 2017ला रिटायर आलो. त्यानंतर मग हे रिटायर आल्यानंतर आहे ना बापल्या एकाचं खूप जमायचं. तर असं आहे, तर मग सासरे गावाकडे गेलेच नाही शेवटपर्यंत, त्यांना खूप करमायचं. आणि मला तरी ते मुलं मम्मी बोलायचे ना, मम्मी असं मम्मी तसं, तर ते माझे सासरे मला मम्मीच बोलायचे. मम्मी इकडे तिकडे फिरून आले ना, मम्मी काय करती असं विचारायचे. आणि मम्मी नेहमीच काम करत राहते, मी नेहमीच काही ना काही करत राहते, थोडा आराम करत जा असे ते मला मम्मीच बोलायचे. तर ते असं फिरायला गेले ना मुलांना कधी खायला आणि कुठं काही कर असं खूप जीव लावायचे. मुलांना पण मला पण खूप जीव लावायचे. तर ते मरोपर्यंत त्यांच्या तोंडात मम्मीच होतं, मला मम्मीच बोलायचे. त्यांचा स्वभाव लय भारी. खूप खास चांगला करून स्वभाव तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणताना आता एवढे वादविवाद असून तुम्ही लग्न कसं केलं? सासऱ्याचा सपोर्ट होता. त्याच्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे आमचे वडील होते. हो, कधी मला शब्दांनी दुखवलं नाही त्यांनी. आणि ते म्हणले होते, मला म्हणायचे, पोरा तुझं लग्न होणार ना तर ह्याच पोरीचं लग्न होणार. त्यांच्या सपोर्टमुळेच खरं सांगतो लग्न झालं. त्यांचा सपोर्ट आणि एक आता जो मधला भाऊ आहे माझ्यापेक्षा मोठा, ते दोघांनीच हे लग्न सगळं आमचं करून दिलं होतं. आता त्याच्यानंतर मी रिटायर आलो, घरी आलो. रिटिकून आल्यानंतर मी काय केलं, मी म्हणलं आता काय झालं करावं लागेल, मोकळं बसून चालणार नाही घरी. हो, रिटायर आल्यानंतर हा. मग मी काय केलं, 1 महिना आपलं लावली तर 6 महिने होती आपलं हे काय म्हणतात त्याला, अकॅडमी जॉईन केली मी. हो. तिकून आल्यानंतर मी काय केलं, अकॅडमी जॉईन केली. तर गेलो मी अकॅडमीला. तर मी ज्यावेळेस लेक्चरला बसायचो ना, तर ते काही समजतच नव्हतं. काही नव्हतं समजत. मग ती 1 महिना मी कसा बसा ते काढला. 1 महिना काढल्यानंतर मी म्हणलं आता काय व्हायना. हा, आता काय जमवलं मला, हा. डोकं हँग पडायला लागलं म्हणले. कारण तेवढा म्हणजे गॅप झाला होता ना अभ्यासाचा मध्ये, 12वी भरती झालेले. त्यानंतर किती 17 वर्षाचा ना गॅप मध्ये, 17 20 वर्षाचा. वर्षाचा गॅप पडला ना तेव्हा. हो. पण मी काय झालं, 1 महिना मी लेक्चर केलं आणि त्याच्यानंतर 8-15 दिवस गेलोच नाही. पण घरी करमानं दिवसभर काय काम करणार आहे तरी माणूस, कारण मोकळं काम. आणि तिथं रो हाऊसिंग होतं, तिथं काय इकून एक घर इकून एक घर लागूनच होते. हा. आणि पुढं जागा किती लय तर लय थोडीशी होती. 10 बाय 10ची जागा, त्याच्यात काय होणार आहे, आपली 4 व्हीलर पण पार्किंग होत नाही. मग बोर व्हायला लागला, लई बोर व्हायला लागला. मग म्हणलं परत जाऊन पाहू आपण. मग परत गेलो लेक्चरला. परत गेलो तर मग मी इंटरेस्ट घेतला, चांगला अभ्यास केला. त्यात जोडीदार चांगले मिळाले. जोडीदार चांगले मिळाले. हो, लायब्ररीमध्ये मग लायब्ररी जॉईन केली. लई तर लई साधारण 1 वर्ष मी अभ्यास केला. 1 वर्ष अभ्यास केल्यानंतर पण नेमकं झालं काय का 2018ला आमचे वडील एक दिवस आजारी पडले. हो. हा, जास्तच आजारी पडले. त्यांना तुम्हाला सांगतो ॲक्च्युली TB होता. हो. हा, TB होता. तर लिव्हर पण खराब झाला होता. ते कशामुळे खूप प्यायचे ते. दारू जास्त प्यायचे. तर लिव्हर खराब झालं होतं. त्याच्यानंतर TB झाला होता. आता तुम्हाला सांगतो, मला तरी अभिमान आहे तुमच्या छायाताईविषयी, कारण तिने जेवढं केलं ना सासऱ्याचं, ते कोणी केले असतील भरपूर जणांनी, ते माहीत नाही, पण माझ्यासाठी भरपूर केलं. खूप म्हणजे खूपच जीव लावला. त्यांची एवढी काळजी घेतली ती कोणीच नाही घेऊ शकत. तर एक दिवस असा आला होता, मी लायब्ररीमध्ये होतो, लेक्चरला होतो, मी घरी आलो होतो. तर झालं काय का, ते चक्कर येऊन, म्हणजे चक्कर आली होती का काय, त्यांना पाणी घ्यायचं होतं खालून, काय माहिती, बेडवर झोपलेले. खिडकीमध्ये ग्लास ठेवला होता पाण्याचा, त्यांना तो पाण्याचा ग्लास घ्यायचा होता. आणि ते वरच्या बेडमध्ये होते, त्यांना सेपरेट रूम होतं, सेपरेट बाथरूम होतं, सगळं म्हणजे सेपरेट होतं. एकदम एवढी मस्त सोय केली होती नाही, एकदम भारी होती. आणि ते ग्लास घेता घेता ते दारू पेलेलेच होते. आणि ते पडले खाली. पडले तर त्याच्या डोक्याला मार लागला होता. डोकं फुटलं होतं. डोक्याला एवढा मार लागला ना, तर सगळं खाली रक्तच रक्त झालं होतं. मग त्यांना आवाज देता येणार, त्यांनी आवाज दिला कसा बसा. खालून सागर पळत गेला वर. सागर म्हणला, तात्या काय झालं, तात्या काय झालं. आणि तात्याची अशी अवस्था पाहून तो हाडायला लागला. मग ही वर आली तर ही हँग झाली, हिला चक्कर आली पाहून सगळं. तर वडील असे होते, ते म्हणायचे तू भेऊ नको मम्मी, तू भेऊ नको म्हणायचे.
मी रडते आणि मला तात्या म्हणते, तू रडू नको, मला काहीच नाही झालं. रक्त खाली सगळं रक्त रक्त झालंय, त्यांना एवढं लागलंय, तरी मला म्हणतात की तू रडू नको, मला काहीच नाही झालं, काय नाही व्हायचं मला, तू रडू नको, तू शांत हो. माझ्या हाताला धरून त्यांनी मला खाली बसवलं, त्यांना लागले त्यांनी मला बसवलं. मग मी काय केलं, मी यायच्या पहिलं मग मी एक रिक्षा बोलवली फोन करूनच. तर मित्राचीच रिक्षा होती, त्यांनी सगळ्यांनी म्हाताऱ्या वडिलांना काय केलं, रिक्षामध्ये ठेवलं आणि दवाखान्यात घेऊन गेले. तर असं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांचा आजार पण, त्या आजार वाढल्याने काय झालं, त्यांचा आजार पण वाढतच गेला. तिथून पुढं काय झालं, ते पडल्यानंतर आहे ना त्यांची तब्येत एकदम ढासळली. पहिलेच ते आजारी होते, त्यांचं लिव्हर खराब होतं, त्यानंतर त्यांना टीव्ही होता, त्यांचं ट्रीटमेंट चालू होती. मला त्यांना 8 दिवसाला सलाईन भरून आणावं लागायची दवाखान्यातून. मीच रिक्षा करायची, हे नसताना पण रिक्षा म्हणजे हे तिकडे होते तेव्हापासून त्याचं दुखणं चालू होतं. माझ्याकडे जसे आले तसे त्याच्या आधीपासून म्हणजे सासूबाई होते तसं त्यांना आजार पण होतं, पण माझ्याकडे आल्यानंतर मग मी त्यांना 8 दिवसाला सलाईन लावून आणायचे, हॉस्पिटलमध्ये रिक्षा करून जायचे. आणि हे रिटायर आल्यानंतर मग माझं टेन्शन जरा म्हणजे हलकं झालं की हे आता दवाखान्यात नेते, गोळ्या औषधं वगैरे सगळं व्यवस्थित करायची, हे गाडी टाकून न्यायची तात्यांना. आणि त्यानंतर मग ते पडले ना, मग ते थोडंसं तिथून पुढे त्यांची तब्येत ढासळलीच असं झालं. आणि मग त्यांचं अजूनच वाढत गेलं, ते लिव्हरचं ते जास्तच वाढत गेलं. ते वाढल्यानंतर मग आमचं काय झालं, आमचे चुलत भाव आले. तर ते म्हणले एक काम कर म्हणले. म्हणजे पडल्यानंतर त्यांचं 2-4 दिवसातच असं कोटा फुटल्यासारखं झालं होतं आतमधून. म्हणजे सारखं म्हणजे ते बाथरूम वगैरे त्यांचं डायपर ते लावा लागायचं. मग ते चुलत भाऊ म्हणला एक काम कर म्हणला, आता इथं जास्त गजबजीचा इलाका आहे, तर तू काय कर गावाला घेऊन जा म्हणला. नातेवाईक त्यांना भेटते. सगळं नातं होतं गावाकडेच होतं ना आमचं. आणि ते कसे होते माणूस, ते गावामध्ये लय प्रचलित होते. हो, खूप मित्र कंपनी होती त्यांना, मित्रमंडळी आमचे नाते होते तर भरपूर आहेत. गावातले लोक त्यांना इकडे भेटायला यायचे. हो, म्हणजे घरी तात्या केडगावला होते ना, त्यांचे 10-15 मित्र त्यांना केडगावला भेटायला यायचे घरी. मग मी काय केलं, आता मी इकडे लेक्चर वगैरे चालू, पण मी म्हणलं जाऊ दे आता, भरती तोंडावर आली होती पोलीस भरती. मग मी काय केलं, तर हिला म्हणलं तू थांब इथं, पोराची शाळा चालू आहे, मी तात्यांना घेऊन गावाला जातो. आणि मग मी गावाला गेलो. मग मी काय करायचो, ते म्हणायचे तू मला पाहिजे म्हणायचे. हो, तात्या म्हणायचे तर मी गावाला राहतो. मला गावाला नेऊ नको, पण मला कोणी भेटायला आलं नाही तरी चालेल, पण मला काही गावाला नेऊ नको, आणि गावाला नेलं तर तू माझ्याजवळ राहा, मी एकटा नाही राहणार म्हणायचे गावाकडं. मग मी काय केलं, मग मी म्हणलं ठीक आहे चालतंय. आता मेन त्यांचा प्रॉब्लेम काय होता, त्यांना आहे ना दारूशिवाय होत नव्हतं. दारू लागायची, मरेपर्यंत त्यांना दारू पे, कारण त्याशिवाय ते राहत नव्हते. आणि ते जगले ते त्याच गोष्टीमुळे जगले. शेवटला शेवटचे 21 दिवस ते 21 ते 22 दिवस नुसतं दारूवरच होते, नारळाचं पाणी आणि दारूवरच होते, खाल्लं सुद्धा नाही काही. आणि मग मी काय करायचो, मग इकडे केडगावला आलो का आंघोळ करायचो, सगळं करायचो. मग त्यांना 2 नारळ, त्याच्यानंतर दारू, हे सगळं घेऊन मग मी 10 वाजता सकाळी परत गावामध्ये जायचो. मग 10 वाजता गेल्यानंतर मग दिवसभर त्यांचं काय करायचं, डायपर वगैरे बदली करावं लागायचे. आता भाऊचं कसं, त्यांचं हातावरचं पट, म्हणजे काय त्यांना शेतात गेले तरच काय मिळणार अशी अवस्था. मग त्याच्यामुळे त्यांना म्हणायचं मी तुम्ही जा, तुम्हाला जायचं तिकडं. मग आमची भाऊजाई होती ती आपली जेवण खावण करून ठेवायची, मी आपलं तिथं जेवायचो काय अडचण नव्हती. कधी मध्ये एकूण पण डबा घेऊन जायचो, आणि दिवसभर तिथंच मग वडिलांपाशी अभ्यास करीत बसायचो. तर माझा कार्यक्रम असाच होता त्या दिवसाचा. मी काय करायचो, सकाळी 5 वाजता येणे केडगावला, मग इथं आल्यानंतर ग्राउंड वगैरे करायचं, आपलं एक्सरसाइज वगैरे थोडं पोलीस भरतीला लागायचं ते करायचं, आणि आंघोळ करून आपलं 10 वाजता निघायचं. मग दिवसभर तिकडंच राहायचं. असा माझा नित्यनेम कार्यक्रम चालू होता जवळजवळ 15 ते 20 दिवस. म्हणजे रात्री पण आणि दिवसा पण ते तिकडेच राहायचे, फक्त सकाळी थोडा वेळ यायचे ते इकडं, 4-5 तास यायचे. मुलांना घेऊन मी केडगावलाच राहायचे, मग मुलांच्या शाळा चालू होते ना. इकडून जाताना आपलं वडिलांना 2 नारळ, थोडी दारू, हे सगळं घेऊन जायचो. मग जवळजवळ 20-25 दिवस गेले असतील. 20-25 दिवसानंतर मग वडील वारले. ते वडील वारल्यानंतर सगळं झालं. पण नेमकं झालं काय, माझं नशीब असं होतं ना, तुम्हाला सांगतो, 10वा
ज्या दिवशी होता त्याच्या दुसऱ्या दिवशी नगरचं ग्राउंड होतं. हो नगरचं म्हणजे पोलीस भरतीचं ग्राउंड होतं. आणि 10वा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग मी भरतीला गेलो होतो. पण तेच जर 10व्याच्या दिवशी आलं असतं ना तर मला ते नगरची भरती अटेंड दावा सोडून नसतं जाता आलं. 10वा सोडून जाता नसतं आलं. पण ते माझं नशीब का 10व्याच्या दुसऱ्या दिवशी ते नगरची भरती होती. हो आणि ते भरती झालंय पण आणि भरती झालं मग मी तिथं. तसं मी पुण्याचं पण दिलं होतं ग्राउंड. 2 ठिकाणी ते भरती झालं होते. पुण्याला पण झालो होतो. ते बोलले की नगर सोडून पुण्याला कशाला जायचं. हा मग भरती झाल्यानंतर मग एकदम व्यवस्थित चाललं. मग तर काय डोक्याला टेन्शन नव्हतं काय. फौजी साहेब भरती झाल्यानंतर ते ट्रेनिंगला गेले. 9 महिने त्यांची ट्रेनिंग चालली. तर ते ट्रेनिंगवरून आल्यानंतर आम्ही घर कसं घेतलं, हे प्लॉट कसा घेतला, असं भरपूर काही सांगण्यासारखं आहे. तर बाकीचं आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहूया, कारण व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झाला आहे. तर आयुष्य असं आहे ना, इतके उतार चढाव पाहिले ना आयुष्यामध्ये, छोट्याशा आयुष्यामध्ये, तर सांगण्यासारखं भरपूर काही आहे. पण काही लिमिट पण असतं, कारण सोशल मीडिया आहे. जे सांगायसारखं आहे ना तेवढंच सांगावं लागतं. जीवीला खूप आळ घालावा लागतो. कारण कसं आहे ना, तोंडातून गेलेला शब्द आणि कमानीतून निघलेला बाण सारखाच असतो. गेलेले शब्द परत मागे येत नाही. त्यामुळं कोणाची मनं पण दुखवायची नाही आपल्याला. जेवढं सांगता येईल, जेवढं सांगायसारखं तेवढंच मी सांगते तुम्हाला. तर असं आहे. तर बाकीच्या पुढल्या व्हिडिओमध्ये आपण आता बाकीचं सांगूया. बऱ्याचशा ताई बोलले होते की फौजी साहेबांना सोबत घेऊन तू व्हिडिओ बनव, आणि ते सोबत असलेलं मला बरं पडतं. कारण कसं आहे ना सॉरी, कारण कसं आहे ना, आपला हा जीवन प्रवास सांगायचा म्हटल्यानंतर काही गोष्टी अशा पण असतात त्या असल्याने म्हणजे बरोबर असल्याने मला बरं पडतं सांगायला जरा. त्यामुळं म्हटलं चला यांनाच घेऊन मी आता व्हिडिओ बनवते. तर आता मी एंडिंग करते व्हिडिओची. म्हटलं मी आता शेवट सांगते, तोपर्यंत ते गेलेत बाहेर आता. तर असं आहे. चला आता मी आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. बाकीचं पाहू पुढल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.